मावशीला पाणी नाही भेटलं म्हणून ती चक्कर येऊन खाली पडली. त्यांनी 3-4 दिवसापासून पाणी नाही पिलेलं. त्रिमूर्तीला राहते 15 दिवस झाले आम्हाला पाणी नाहीये. आमच्याकडे सगळं नानांवर आम्ही कुठे जाणार पाण्यासाठी तडपडणार का पाण्याने? किती वेळा यायचा मोर्चा घेऊन आम्ही? आम्हाला आता प्यायला पण आजच आम्हाला पाणी पाहिजे तर आम्ही सगळा मोर्चा तिकडे आणणार घेऊन. किती पाणी पावसाचंच पाणी प्यायचं का माणसाला? किती घरात पाणी येत? सगळ्याच्या घरी इंद्रानगर पूर्ण या एरियातच पाणी नाहीये. त्रिमूर्ती इंद्रानगर मध्ये पाणीच नाहीये. बाया कामाला माणसं कामाला जावं का पाणी भरत बसावं रातभर? आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, चर्चा केली, त्यांना पत्र दिलं, एका चाळीचं पत्र दिलं, पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे. गेली 6 दिवस झालं पाण्याचा थेंब पण आलेला नाही आता तर. बरोबर. त्यामुळे इथल्या नागरिकांनी आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय. आणि आता मी तुम्हाला परत सांगतो, जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर या झोपडपट्टीतली 4 ते 5 हजार लोक घेऊन आहे ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत. माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय करावी. आज पाणी यायला पाहिजे जो करावा. आज काय पाणी आणाही म्हणताय. दुर्लक्ष होतंय. तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेले असतात. तुम्हाला इथं झोपडपट्ट्यातलं गरिबांची दुखणी कळत नाहीयेत. आत्ताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय. चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत. पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार. काय प्रॉब्लेम काय झालाय? पण नाही प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना. रोज पाणी येणार असतं. कधी सांगतात प्रेशर कमी आहे, कधी सांगतात लिकेज झालंय, कधी सांगतात चोकोप आहे. हे विषय नाही आमच्यासाठी. तुमचं काम काय? तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणारं काम आहे. एका ठिकाणी पाणी येतं, एका ठिकाणी पाणी येत नाही. याच झोपडपट्टीमध्ये अर्ध्या नळाला पाणी आहे, अर्ध्या झोपडपट्टीला पाणी नाही पूर्ण. काही नळाला पाणी आहे, काही नळाला अजिबात नाहीये पाणी. तुमचं काम आहे ना बघा. आमचं काम आहे का? तुमच्या कारागिरी काम आहे. पाठवा. तुम्ही कशासाठी नोकरी करता काय तुम्ही? प्रॉब्लेम प्रेशर थोडंसं कमी होतं, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. आणि थोडासा उंचावरचा भागातल्यामुळे प्रेशर इकडे नांदे आपल्या याला नेदुली प्लॅनला आहे ना, याचं काम चालू होतं ना, ते गाळ वगैरे काढायचं काम चालू होतं. त्यामुळे 3-4 दिवसाचा प्रेशरचा थोडा डाऊन होता आणि उंचावरचा भागातल्यामुळे थोडा प्रेशरला प्रॉब्लेम तर होईल तो सॉल्व्ह होईल. आमचे प्रयत्न चालू आहेत.